आणि बातमी आहे पुण्यातून। पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपीच्या भावाची चौकशी सुरू झालेली आहे। नराधम दत्तात्रय गाड्याच्या भावाची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे। पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी आहे दत्तात्रय गाडे, त्याच्या भावाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्थानकामध्ये याआधी चोरीचे, चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि असा सराईत गुन्हेगार पुण्यातील या स्वारगेट बस स्थानकामध्ये, बस आगारामध्ये वावरत होता आणि इथे त्यांनी एका मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला। ही मुलगी या स्वारगेट बस स्थानकामध्ये फलटणला जाण्यासाठी आली असता त्यांनी या बसमध्ये बसल्यानंतर तू फलटणला जाऊ शकशील असं सांगितलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून ती या बसमध्ये चढली। पहाटे 5:30 पावणे 6चा हा सगळा प्रसंग आणि त्यानंतर ती मुलगी एकटी आहे या बसमध्ये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्यावरती अतिप्रसंग केला, बलात्कार केला। त्यानंतर ही मुलगी मोठ्या धक्क्यामध्ये होती आणि काही वेळाने फलटणला दुसऱ्या बसमध्ये जात असताना तिने तिच्या परिचितांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आता या सगळ्या प्रकारानंतर मंदार तुम्हाला थोडंसं थांबवतो। सुप्रिया सुळे खासदार सध्या आपल्यासोबत आहेत। सुप्रिया ताई, पुण्यामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली, एका तरुणीवरती बलात्कार झालेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? हे खूप धक्कादायक आहे आणि बलात्कार हा अतिशय, आपण सगळ्यांनीच म्हणून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, कारण का हा खूप म्हणजे दुर्दैवी घटना झाली आहे आणि या घटनांमध्ये वाढ होते। म्हणजे मला सातत्याने वाटतंय की महाराष्ट्रामध्ये वर्दीची भीती ही राहिली नाहीये का कुणाला, पोलिसांची भीती। आणि ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण राहतो तिथे अशा घटना होतातच कशा। आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल पत्र लिहिले। मला हा विषय राजकारणात करायचा नाही, कारण का बलात्कारच्या बद्दल कुठलंही सरकार असू दे, कोणीच त्याच्याबद्दल पूर्ण ताकदीनेच त्याच्या विरोधात सगळे उतरतात। पण माझी एवढीच या सरकारला विनंती आहे की काहीतरी एक समाज म्हणून आणि प्रशासन म्हणून, प्रशासनाने काय एवढे कॅमेरे सगळीकडे, एवढी जागरूकता आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मग अशा घटनांमध्ये वाढ का होतंय ह्याचंही आत्मचिंतन एक समाज म्हणून आपण केलं पाहिजे ना। आणि पुण्यासारख्या सुसंस्कृत, महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात असा एक दिवस जात नाही जिथे कुठलं तरी क्राईमची घटना होत नाही। मग एखादा बलात्कार असू दे, छेडछाड असू दे, चोरी असू दे, कोयता गँग असू दे, थांबतच नाहीये। होय, कुठेतरी प्रशासन याला जबाबदार आहे। प्रशासन म्हणजे वर्दीची भीती, वर्दीची भीती आहे। बघा, कोण बलात्कार करतो कुठलाही, म्हणजे मी विरोधात असले तरी उगीच नाही काहीतरी भाषण बोलणार नाही। कुठलंही सरकार किंवा सत्तेत किंवा विरोधात असू ते, बलात्काराबद्दल आमची सगळ्यांची मतं एकच आहेत, ह्याच्यात आपण राजकारण नको आणूया। पण अर्थातच वर्दीची भीती किंवा एखादा फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये एखाद्याला चौकात जर फाशी दिली इन टाइम बाउंड मॅनरनं, मग भीती बसेल लोकांना। लोकांना भीती वाटली, भीती म्हणजे त्यांना त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आहे। आजकाल दिसतं कोणी त्या पोलीस जो माणूस असतो त्याच्याबरोबर कोणीतरी वाद घालत असतो। अहो, ह्या महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं। पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला या महाराष्ट्रात। आणि देशामध्ये आम्ही दिल्लीत असतो तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की महाराष्ट्राचे पोलीस सगळ्यात चांगले आहेत। पण जर क्राईम असा वाढत राहिला तर ह्याचा म्हणजे माझी विनंती आहे, मी मागेही माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणलं होतं की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ह्याच्यावर सगळ्यांनी मिळून एक पॉलिसी ठरवा आणि बलात्कार किंवा असे कुठलेही सामाजिक प्रश्न आहेत त्याला तातडीने आपण सगळ्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट करून त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे, अशी काहीतरी यंत्रणा महाराष्ट्राने देशात पहिली उभी करावी आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम। हो, सुप्रियाताई, नागपूर किंवा पुणे असेल या शहरांमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत। तुम्ही गेल्या आठवड्यात सुद्धा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नातेवाईकांवरती मारहाण झाली होती, तेव्हा सुद्धा तुम्ही हा मुद्दा बोलला होता की या शहरांमध्ये हे गुन्हेगारीकरण खूप वाढतंय। कुठेतरी प्रशासनाला याला आपण जबाबदार धरलं पाहिजे का? प्रशासनानं कशा पद्धतीनं वचक याच्यावरती बसवला पाहिजे? उलट तंत्रज्ञान, आजकाल तंत्र म्हणजे आज तुम्ही बघताय बीडमध्ये पण जे आता आंदोलन चाललेलं आहे, तुम्ही मला सांगता या जगामध्ये जिथे एवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॅमेरे, ट्रॅकिंग एवढं होतं, त्याच्यात एक 7वा खुनी सापडू नये
म्हणजे मला आश्चर्य वाटतं की याही जी घटना दुर्दैवी म्हणजे गलिच्छ घटना आहे, अशा लोकांना खरंच फाशी दिली पाहिजे तातडीने, आणि ती भर चौकात दिली पाहिजे. सगळ्यांच्या समोर कळू दे येणाऱ्या धामांना की असं हे या गलिच्छ घाणेरडापणा चालणार नाही महाराष्ट्रामध्ये. पण ह्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी पावलं तातडीने उचलली पाहिजेत ना. निश्चित निश्चित. सुप्रियाताई, आपण सविस्तर व्यक्त झाला त्याबद्दल आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.